मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये येणारा पैसा हा कधी थांबत नाही. तो एका सेक्टरमधून दुसऱ्या सेक्टरमध्ये रोटेट होत असतो आणि हेच सेक्टर रोटेशन आपल्याला पकडता आलं तर बिग मनी कोणत्या सेक्टरमध्ये आपली पोझिशन नव्याने तयार करत आहेत हे जर आपल्याला समजलं तर आपण त्यांच्याबरोबर पोझिशन घेऊन एंट्री करू शकतो व ते ज्या सेक्टरमधून एक्झिट होत आहेत त्याप्रमाणे आपण त्या सेक्टरमधून एक्झिटही करू शकतो आणि यालाच सेक्टर ॲनालिसिस असं म्हटलं जातं आणि हेच आपण पुढच्या आठवड्यासाठी करणार आहोत. नमस्कार, मी सूरज आपल्या सर्वांचं बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये आपण पुढील आठवड्यासाठी म्हणजे मागील आठवड्यामध्ये फार्मा आणि रिॲलिटी सेक्टर हे जास्त चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतील असा अंदाज बांधला होता, कारण त्या दिवसामध्ये फार्मा आणि रिॲलिटी सेक्टरमध्ये जास्त सेक्टर रोटेशन होण्याची शक्यता आपल्याला चार्टवरती दिसत होती. आता आपल्याला आज तारीख आहे 8 मे 2026. तर पुढच्या आठवड्यासाठी सोमवारपासून कोणते सेक्टरमध्ये आपल्याला बाईंग मिळू शकते, पुढील आठवड्यासाठी मार्केट कशा पद्धतीनं असू शकतं हे आपण पाहू. तर सर्वप्रथम आपण निफ्टीचं बघू. या ठिकाणी मी एक महिन्याचा चार्ट लावत आहे. तर एक महिन्याच्या आजपासून मागील एक महिन्यामध्ये कशा प्रकारे निफ्टीनं मुवमेंट दिलेली आहे, त्या कालावधीमध्ये कोणता सेक्टर हा जास्त चांगला परफॉर्म केलेला आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तर सर्वप्रथम तुम्ही इथं पाहू शकता हा निफ्टी 50 आहे. तर मागील एका महिन्यामध्ये म्हणजे मागील एका महिन्यामध्ये निफ्टीनं किती रिटर्न दिलेलं आहे किंवा निफ्टी किती पॉईंटने किती पर्सेंटेजने वाढला आहे, तर एका महिन्यामध्ये निफ्टी हा 1% वाढलेला आहे. परंतु निफ्टी 1% वाढत असताना मीडिया 9.5%, मीडिया सेक्टर 9.5% वाढलेला आहे, एनर्जी सेक्टर 13% वाढलेला आहे आणि रिॲलिटी सेक्टर हा 11% वाढलेला आहे. म्हणजे 9 मागील महिन्याच्या 8 तारखेपासून या महिन्याच्या 8 तारखेपर्यंत आपण पाहिलं तर या टोटल एक महिन्याच्या कालावधीमध्ये मीडिया, एनर्जी आणि रिॲलिटी हे 3 सेक्टर टॉप परफॉर्मर राहिलेले आहेत. म्हणजे निफ्टी 1% आणि बाकीचे हे 11%, 9%, 13% इतका परफॉर्मर, म्हणजे त्यांची रिलेटिव्ह स्ट्रेंथ ही तितक्यात जास्त प्रमाणात वाढलेली आहे. व 23 एप्रिलपासून म्हणजे मागील 15 दिवसाच्या कालावधीमध्ये बघितलं तर निफ्टीचा रिटर्न हा फक्त फ्लॅट आहे, नॉट 0.9% आहे. म्हणजे पूर्णपणे निफ्टी 15 दिवसामध्ये कन्सॉलिडेटमध्ये आहे. परंतु ॲटो 5.5% वाढलेला आहे, फार्मा 4.93% वाढलेला आहे आणि रिॲलिटी 3.7% वाढलेले आहे. म्हणजे ज्यावेळी निफ्टी पूर्णपणे फ्लॅट आहे त्यावेळी ॲटो सेक्टर, रिॲलिटी सेक्टर आणि फार्मा सेक्टर हे चांगल्या आउट परफॉर्ममध्ये आहे. आणि शॉर्ट टर्म म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं तर निफ्टी हा 0.35% फक्त वाढलेला आहे, म्हणजे तो पूर्ण जवळपास फ्लॅटच आहे. परंतु यामध्ये आपण पाहू शकता ॲटो सेक्टर हा 4.8%ने वाढलेला आहे, मीडिया सेक्टर हे 2.07%नं वाढलेलं आहे आणि फार्मा सेक्टरमध्ये 2.68ची वाढ झालेली आहे. म्हणजे जर आपण हा टेबल पाहिलं तर आपल्याला टॉप 3 जे सेक्टर लॉंग टर्ममध्ये कोणते परफॉर्म झालेले आहेत, मीडियम टर्ममध्ये कोणते आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये कोणते आहेत हे आपल्याला इथं दिसत आहे. आणि याचा वापर करून आपण पुढच्या आठवड्यामध्ये कोणते सेक्टर हे परफॉर्म चांगले करू शकतात हे पाहायचं आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर निफ्टी 50 हा
फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. म्हणजे पुढील आठवड्यासाठी सुद्धा आपण निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह होण्याची अंदाज बांधू शकतो. पुढच्या आठवड्यासाठी सुद्धा निफ्टी हा पॉझिटिव्ह राहू शकतो. हा झाला आपला बॉर्डर व्ह्यू इंडेक्स निफ्टी 50वरचा. जर आपण सेक्टर कोणतं जाईल असं विचार केला तर मागील आठवड्यामध्ये फार्मा सेक्टर 2.68%, मीडिया 2% आणि ॲटो 4.8% वाढलेले आहे. आणि मीडियम टर्ममध्ये सुद्धा ॲटो फार्मा आणि फार्मा हे दोन स्टॉक्स, हे दोन सेक्टर हे आउट परफॉर्म शॉर्ट टर्ममध्ये आणि मीडियम टर्ममध्ये करताना आपल्याला दिसत आहे. तर पुढील आठवड्यासाठी सुद्धा आपण फार्मा सेक्टर हा काय करतो, रेकमेंड करतो. ज्या पद्धतीनं फार्मा सेक्टरमध्ये एक रिलेटिव्ह स्ट्रेंथ वाढत आहे, त्याचबरोबर एक मोमेंटमसुद्धा वाढत आहे. तर याचा उपयोग, याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये पुढील आठवड्यामध्ये आपल्याला फार्मा सेक्टरवरती होताना दिसून येईल. आणि फार्मा सेक्टरमधील मॅनकाइंड फार्मा हा स्टॉक, ॲरोबिंदो फार्मा आणि टोरेंट फार्मा आणि सन फार्मा, हे जे 4-5 स्टॉक्स आहे, तर या स्टॉकमध्ये आपण चांगली मुवमेंट पाहू शकतो. माझं सर्वात जास्त कन्व्हेन्शन आहे अरोबिंदो फार्मा, मॅनकाइंड फार्मा आणि सन फार्मा या 3 स्टॉकमध्ये पुढील आठवड्यामध्ये चांगली मोमेंटम आपल्याला दिसू शकेल. जर आपण या सेक्टरचा जर ग्राफ पाहिला तर आपल्याला दिसेल की एनर्जी सेक्टर वरती आहे, परंतु इथून सुरुवात झाल्यापासून इथेपर्यंत तो वाढ झालेला आहे, त्यानंतर पूर्णपणे फ्लॅट आहे. रियालिटी सेक्टर हा पूर्णपणे चांगल्या अपट्रेंडमध्ये आहे, लॉंग टर्ममध्ये सुद्धा आणि मीडियम टर्ममध्ये सुद्धा. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की एनर्जी सेक्टर जरी टॉप 1मध्ये असेल तर त्याच्यामध्ये आता कन्सॉलिडेशन होताना दिसत आहे. मीडिया सेक्टरमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात आता शॉर्ट टर्ममध्ये त्याच्यामध्ये एक मोमेंटम आलेले आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण फार्मा सेक्टरमधील मॅनकाइंड फार्मा, अरोबिंदो आणि सन फार्मा या 3 स्टॉकमध्ये आपण फार्मा सेक्टरसाठी बुलिश राहणार आहोत. ॲटो सेक्टर हा मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये आता एक चांगला प्रकारे ग्रिप घेऊन वर जात आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मोमेंटम येताना आपल्याला दिसत आहे. तर ॲटो सेक्टरमध्ये कोणता स्टॉक वरती जाऊ शकतो हे आपल्याला आता पाहायचं आहे. तर ॲटो सेक्टरमधील महिंद्रा अँड महिंद्रा, मदरसन सुमी आणि बॉश हे जे 3 स्टॉक्स आहेत, तर या 3 स्टॉकमध्ये शॉर्ट टर्ममध्ये चांगल्या प्रकारचं मोमेंटम तयार झालेलं दिसत आहे. त्यापैकी महिंद्रा अँड महिंद्रा आणि मदरसन हे 2 स्टॉक्स हे जास्त कन्व्हेन्शनल आपल्याला वाटत आहे, कारण यामध्ये मोमेंटम हे खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेलं आहे. तर पुढील आठवड्यासाठी फार्मा सेक्टरमधील मॅनकाइंड फार्मा, टोरेंट फार्मा, सन फार्मा आणि ॲटो सेक्टरमधील महिंद्रा अँड महिंद्रा आणि मदरसन हे स्टॉक्स आपल्याला मॉनिटर घ्यायचं आहे. या स्टॉकवरती आपल्याला मॉनिटरिंग करून एंट्रीसाठी प्लॅन करायचा आहे. बाय ऑन डिपची याच्यामध्ये आपण प्लॅन करू शकतो. स्टॉप लॉस आणि टार्गेट आपण आपल्या टेक्निकल ॲनालिसिसप्रमाणे ठेवू शकता. आपल्याला फक्त स्टॉक सिलेक्शन करायचं आहे. स्टॉक सिलेक्शन झाल्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस करून एंट्री प्लॅन करणे, स्टॉप लॉस प्लॅन करणे, टार्गेट प्लॅन करणे हे आपण करायचं आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा स्टॉक आहे, सेक्टर आहे रियालिटी सेक्टर. हे लॉंग टर्ममध्ये, मीडियम टर्ममध्ये चांगलं बुलिश आहे. शॉर्ट टर्ममध्ये थोड्या प्रमाणात त्याचं मोमेंटम कमी झालेलं आहे, परंतु जर आपण रियालिटीमधील स्टॉक्स पाहिले तर यामध्ये चांगल्या प्रकारचं मोमेंटम आपल्याला आलेलं पाहू शकता आहे. जसं अनंतराज स्टॉकमध्ये
10% वाढ झालेली आहे मागील एका आठवड्यामध्ये. तर लोढा, अनंतराज आणि फोनिक्स हे 3 स्टॉक्स आपण पुढील आठवड्यासाठी रेकमेंड करतो. यामध्ये चांगली मूव पुढील आठवड्यात मिळू शकते. तर मित्रांनो, पुढील आठवड्यासाठी आपण ॲटो, रियालिटी आणि फार्मा या 3 स्टॉक्सवरती मॉनिटर करू आणि या 3 सेक्टरमधील जे महत्त्वाचे स्टॉक्स आहेत तर या महत्त्वाच्या स्टॉक्समध्ये आपण ट्रेडिंगचा प्लॅन करू शकतो. त्याचबरोबर जे आता जे स्टॉक्स आहेत, जे सेक्टर आहेत की ज्याच्यामध्ये मोमेंटम आता नाही आहे, तर अशा आपण काही आपल्याकडे स्टॉक्स असतील तर त्या स्टॉक्समध्ये, त्या सेक्टरमधील काही स्टॉक्समधून आपण एक्झिट होण्याचा सुद्धा प्लॅन करू शकतो. जसं या ठिकाणी आपण पाहू शकता की FMCG सेक्टर हे मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये पूर्णपणे फ्लॅट आहे. PUC बँक पूर्णपणे निगेटिव्ह टू फ्लॅटमध्ये आहे. तर या 2 सेक्टरमधून आपण एक्झिट होऊ शकतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचं मोमेंटम आता आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तर आपल्याला प्लॅन करायचा आहे तो फक्त बाईंगसाठी करायचा आहे. फार्मा, रियालिटी आणि ॲटो या 3 सेक्टरमधील जे आपण स्टॉक शोधले, पाहिले त्यामध्ये करायचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर IT स्टॉक आहे, ITमध्ये पूर्णपणे निगेटिव्ह ट्रेंड चालू आहे, शॉर्ट टर्ममध्ये थोडा पुलबॅक आलेला आहे, परंतु तो जास्त काळ सस्टेन जो होत नाही तो पण आपण त्याच्याकडे पाहणार नाही. त्याचबरोबर FMCG, PUC बँक हे 3 जे सेक्टर आहे तर या सेक्टरमध्ये आपण कोणतीही बाईंगची पोझिशन करायची नाही. आणि जर वेळ मिळाला किंवा जर आपल्याला वाटलं तर आपण या 3 सेक्टरमधून एक्झिटही करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.